नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवतोय भोपळ्याची भाजी। तर इथं बघा, लाल भोपळ्याच्या वेलाची आपण इथं अशी कोवळी कोवळी पानं काढून घेतलेली आहेत। ह्या भोपळ्याची भाजी म्हणजे गावरान पद्धतीची आज आपण इथं भाजी बनवणार आहे। भाजीला चवीला एकदम छान लागते। तर इथं बघा, एवढी भाजी आपण ही काढून आणलेली आहे, कोवळी कोवळी एकदम। तर त्यासाठी फोडणीसाठी बघा, इथं 2 कांदे लागणार आहेत बारीक चिरून। मुगाची डाळ घेतली थोडीशी मुठभर, इथं आपण धुवून ठेवलेली आहे मी ही 2-3 वेळा। त्यानंतर बघा, इथं हे कोवळे 2 भोपळे ते पण आपण भाजीत घालून टाकू। 3 मिरच्या घेतल्यात हिरव्या, लसूण पाकळ्या घेतल्यात, इथं लसूण थोडा जास्त घ्यायचा, 7-8 पाकळ्या लसूण, जिरं घेतले अर्धा चमचा, थोडासा हिंग, चवीनुसार मीठ आणि आपल्याला तेल लागणार आहे फोडणीला। तर इथं बघा, आता सर्वात आधी आपल्याला मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे। तर भरपूर असा लसूण, मेन म्हणजे हिरव्या भाजीला तुम्ही कायम लसूण जास्त घाला, त्यामुळे भाजीची चव पण वाढती। तर इथे बघा, चांगला 15-20 पाकळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत। त्यानंतर आपण तिखट 3 मिरच्या घातलेल्या आहेत। तर तिखट आवडीने करा तुमच्या। तर ह्या खूप तिखट मिरच्या आहेत, तर 3 घातलेल्या आहेत आपण, आणि अर्धा चमचा जिरं। तर आपल्याला हे फक्त आबडधोबड असं कुटून घ्यायचे। तर बघा, इथं मिरची आणि लसूण आपला कुटून झालाय। कढई ठेवली, कढईमध्ये आपण पळीवर तेल घालून घेऊया। तेल तापते तोपर्यंत आपण भाजी चिरून घेऊया। तर सगळ्यात आधी आपण इथं भाजी ती चांगली मी धुवून घेतली, 1-3-4 पाण्याने चांगली स्वच्छ आपण इथं चाळणीमध्ये ठेवली होती। तिचं पाणी पूर्ण नितळून घेतलंय, आणि अशा पद्धतीने बघा भाजी सुरीने इथं कट करून घेऊया। तर बारीक एकदम भाजी छान आपल्याला ही चिरून घ्यायची। तर जेवढी भाजी आपल्याला बारीक चांगली चिरता येईल तेवढी आपण इथं ही चिरून घेणार आहे। तर भाजी चिरून झालेली आहे बघा इथं। त्यानंतर यात आता छोटे छोटे 2 भोपळे होते, ते पण आपण इथं टाकून भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहे। तर भाजी चिरून झालेली आहे आपली आता। त्यानंतर आता तेल पण तापले, तेलामध्ये आपण इथं जिरं घालून घेतले, त्यानंतर कांदा घालून घेतलेला आहे। तर कांदा थोडा 1 मिनिट परतला की लगेच आपल्याला मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे। तर जेवढी मिरची आपण इथं कुटून घेतली होती, लसूण आणि मिरची, ती पूर्ण आपण इथं घालून घेतलेली आहे। आणि आता इथं बघा, 1-2 मिनिटं आपल्याला चांगलं कांदा आणि लसूण चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचंय। तर इथं बघा, आता कांद्याचा एक कलर बदललाय, लसणाचा एक कलर बदललेला आहे। चांगली फोडणी परतल्याशिवाय आपल्याला भाजी टाकायची नाही। त्यानंतर इथं बघा, आता आपण भिजून ठेवलेली मुगाची डाळ आहे, ती पण आपण इथं टाकून घेतलेली आहे। आता डाळ पण आपण 1-2 मिनिटं चांगली इथं कांद्यामध्ये परतून घेऊया। आणि त्यानंतर आता आपण चिरून ठेवलेली भाजी इथं फोडणीमध्ये टाकून घेतोय। तर भाजी टाकून झाली, आता चांगली भाजी व्यवस्थित आपल्याला इथं फोडणीत मिक्स करून घ्यायची। पहिल्यांदा आपण मिरची कुटताना थोडंसं मीठ घातलं होतं, आणि पुन्हा एकदा थोडंसं मीठ आपण इथं घालून घेऊया, आणि भाजी चांगली इथं परतून घेऊया। तर भाजी बघा व्यवस्थित वर खाली करून घ्यायची, गॅस एकदम बारीक ठेवायचा। आता इथं बघा, चांगली भाजी मिक्स झालेली आहे, व्यवस्थित अशी डाळ कांदा चांगला मिक्स झालाय। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय। तर साधारण बघा, अगदी म्हणजे तुम्हाला सांगते, अगदी पेल्याच्या तळाशी आपण हे पाणी घेतलं होतं, तेवढं पाणी आपण इथं घालून घेतलेलं आहे। तर भाजी शिजण्यापुरतं आपण इथं पाणी टाकलेलं आहे, आणि वरून झाकण टाकलं होतं 2 मिनिटं। 2 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघितले। आता पुन्हा एकदा 2 मिनिटं झाकण घालून घेते, आणि आता इथं बघा, आता भाजी आपली तयार झालेली आहे। तर गॅस मी बंद करून टाकलेला आहे। आता भाजी बघूया, छान अशी आपली भाजी परतलेली आहे बघा। तर पुन्हा एकदम आपण छान अशी हिला मिक्स करून घेऊया। आणि आता इथं बघू शकता तुम्ही, तर झटपट अशी ही भोपळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे। त्यात तुम्ही शेंगदाण्याचा कूट जरी वापरला तरी भाजी छान लागते।
पण शक्यतो डाळच घाला तुम्ही. आणि अशा पद्धतीने भोपळ्याची झटपट भाजी बनवा. तर लाल भोपळ्याच्या पानाची भाजी आपण बनवलेली आहे. तर ही भाजी बघा भाकरी सोबत एवढी सुंदर लागते ना, अगदी गावरान भाजी आहे. गावरान पद्धतीने आपण बनवलेली आहे. तर इथं बघा आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.